Okay guys, we are back with a new chapter, that is Pythagoras theorem. Welcome to Maharashtra Board Math Solution. This is Pavan sir, your maths teacher. मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला फर्स्ट चॅप्टर आपला कव्हर झाला. आपण आता करतोय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपल्याला झालाय 7th स्टँडर्ड पासून पायथागोरसची आपल्याला ओळख होत असते. सो पायथागोरस थेरम, व्हॉट इज पायथागोरस? पायथागोरस theorem is, this is a b c, okay, and if it is 90, so right angle triangle आहे. तर पायथागोरस बाबा काय म्हणाले, AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असतं म्हणजे असा हा यांनी लावलेला शोध. दिस इज व्हॉट पायथागोरस थेरम. हे सगळं कुठं असतं? दिस इज अन राईट अँगल ट्रायंगल. सो राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे की याला आपण म्हणतो हायपोटेनस. दिस इज परपेंडिक्युलर अँड दिस इज व्हॉट बेस. हे एवढं माहिती आहे आपल्याला. हां, कशासाठी सांगतो हे सगळं? आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये लागणार आहे. पायथागोरस थेरम जो आहे, पायथागोरस थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. का तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण बघणार आहे. स्टँडर्ड 9thला आपण 3 कॉन्ग्रुएन्सीमध्ये कॉन्ग्रुएंट नावाचा जो चॅप्टर होता किंवा कॉन्ग्रुएंट ज्याच्यात शिकलो, मे बी कॉन्ग्रुएंट नावाचा चॅप्टर असेल किंवा ट्रायंगल नावाचा चॅप्टर असेल तो. त्याच्या चॅप्टरमध्ये आपण 30, 60, 90चा थेरम एक बघितला होता ना. 45, 45, 90चा एक थेरम बघितला होता. ॲक्टिव्हिटी बेस्ड होता. सो त्याचा संदर्भ इथं येणार आहे आपल्याला. ते सगळं आपण थोडक्यात रिवाइज करूयात. सो फर्स्ट कॉन्सेप्ट इज पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये असं पायथागोरसने सांगितलंय की हायपोटेनस स्क्वेअर इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, सो दिस इज पायथागोरस थेरम. द नेक्स्ट कॉन्सेप्ट इज पायथागोरियन ट्रिपलेट्स. पायथागोरियन ट्रिपलेट. ट्रिपलेट, ट्रिपल सीट माहिती आहे आपल्याला. बऱ्याचदा आपण इकडे कॉलेजला स्कूलला, ट्युशन्सला, इकडे तिकडे जाताना ट्रिपल सीट जातो, विच इज नॉट अलाउड. देन ऑल्सो वी विल ट्राय की मला कसं ट्रिपल येतं. ओके, सो ट्रिपलेट मीन्स ट्रिपल. सो पायथागोरियनचे असे ट्रिपलेट्स, कसे असे ट्रिपलेट्स की जे 3 नंबर दिलेले आहेत त्यापैकी एखादा जो मोठा आहे त्याचा स्क्वायर आणि बाकीच्या दोघांच्या स्क्वायरची ॲडिशन मोठ्या इतकी येईल. काय काय कन्सेप्ट नाही लक्षात आली. सो let us check. Suppose there are 3 numbers, namely we can take 2, 3, 4. simple आहे आणि 3, 4, 5 बघूयात आपण. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाही ते चेक करायचे. टेक्स्टबुक मध्ये आपण बघूयात नंतर. सो पायथागोरियन ट्रिपलेट 3 नंबर्स आहेत. तिघापैकी मोठा कोण आहे? 5. सो स्क्वेअर ऑफ 5 इज 25. ओके, so square of 3, 9. So square of 4, 16. So add these two. 9 plus 16 is 25. So therefore 3, 4, 5 is so this is what Pythagorean triplets. हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. हां, हे पायथागोरियन ट्रिपलेटची कन्सेप्ट. 3 नंबर दिलेले आहेत. 3 नंबर पैकी मोठा कोण आहे बघायचा, त्याचा ॲडिशन, त्याचा स्क्वेअर काढायचा आणि बाकीच्या दोघांचा स्क्वेअर काढायचा, त्यांचं ॲडिशन करायचं. सिंगल डिजिट, लार्जेस्ट सिंगल डिजिट वाल्याचं ॲडिशन आणि या दोघांचं स्क्वेअर करून जे काही येईल ते सेम असेल तर ठीक आहे, नसेल तर पायथागोरियन ट्रिपलेट्स नाहीत. सो बेस्ट एक्झाम्पल इथं टेक्स्टबुक मध्ये काही दिलेले आहेत. येस, पायथागोरियन ट्रिपलेट्स दिलेत 3, 4, 5, देन 5, 12, 13, 5, 12, 13, then 8, 15, 17, and 8, 15, 17, and what else? 24, 25, 7, 24, 25, 7. These are what? These are examples of a Pythagorean triplets. Okay.
ठीक आहे. तर आता आपण पुढची कन्सेप्ट बघूयात. 30 60 90 आणि 45 45 90. लेट्स रिकॉल मध्ये हे दोन दिलेले आहेत. 30 60 90 चा थेरम आणि 45 45 90 चा जो थेरम आहे त्याच्या व्हॅल्यूज काय असतात चेक करूयात. इम्पॉर्टंट आहे ट्रिग्नोमेट्रीसाठी, इम्पॉर्टंट आहे सिमिलॅरिटीसाठी, इम्पॉर्टंट आहे कॉन्ग्रुएन्सीसाठी. फक्त लक्ष देत चला, जिथे कुठे गरजेचं असेल, कुठला सिलेबस कुठं लिंकिंग आहे ते मी सांगत जाईल. फक्त लक्ष देत जायचं आहे. आणि डेफिनेटली आपली रिव्हिजन होणार आहे का? रिव्हिजन डेफिनेटली होणार आहे. जिथं गरजेचं आहे, जेवढा गरजेचा पोर्शन आहे तो गरजेचा पोर्शन मी स्ट्रेस देऊन शिकवतोय. जो इम्पॉर्टंट नाही, फक्त काही ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे, काही लेट्स रिकॉल म्हणून ठेवलेलं आहे, त्याच्यावर जास्त नाही फोकस करणार आपण. 10th स्टँडर्डचं प्रिपरेशन कसं असेल? इट शुड बी एक्झाम ओरिएंटेड. एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन असेल. जास्तीत जास्त असा अभ्यास करायचा आपल्याला जे एक्झाममध्ये येईल. जास्तीत जास्त असे डाऊट्स क्लिअर करायचे जे एक्झाम्समध्ये येतील. ओके, डाऊट्स तर क्लिअर करायचे, डेफिनेटली डाऊट्स क्लिअर करायचे. तरी काही पोर्शन जो आहे तो जो सुटला आहे, काही रिव्हिजन केलं नाही, ते आपण नंतर करणार आहे. डेफिनेटली वी विल रिवाइज. ओके, सो लेट्स फोकस. सो 30 60 90, व्हॉट इज देअर इन द 30 60 90 थेरम? 30 60 90 थेरम मध्ये आपण बघितलं आहे की 30च्या समोरची जी बाजू असते, 30च्या समोरची बाजू आहे BC. सो BC इज half of AC. What is AC? AC is hypotenuse. So this is opposite to 30 degree. 30 degree right angle triangle असेल आणि उरलेले दोन जे अँगल्स आहेत, एक 30 चा एक 60 चा आहे, असं जर असेल राईट अँगल ट्रायंगल मध्ये, तर सिच्युएशन अशी येते की 30च्या समोरची जी साईड आहे ती हाफ असते. कोणाच्या? हायपोटेनसच्या, म्हणजे ACच्या हाफ असेल. हायपोटेनसला जर हाफ केला तर BC मिळतो. ओके, दिस इज व्हॉट 30 60 90. सो 60 मध्ये काय असतं? हे झालं 30 डिग्रीची कन्सेप्ट. 60 डिग्री मध्ये काय असतं? 60 डिग्री मध्ये असतं 60 डिग्रीच्या अपोजिट AB इज इक्वल्स टू √3/2 of the hypotenuse. This is opposite to 60 degree. 60 डिग्रीच्या समोरचा जो आहे, 60 डिग्रीच्या अपोजिट साईडचा, तो √3/2 असेल. कोणाच्या? हायपोटेनसच्या. लेट्स रिकॉल मध्ये आहे, आपण परत रिवाइज करणार आहेत. खूप जास्त वेळा जेव्हा ट्रिग्नोमेट्री सुरू होईल तेव्हा आपण खूप जास्त वेळा रिवाइज करणार आहे. फक्त लक्षात ठेवत चला, डेफिनेटली सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला रिवाइज मध्ये क्लिअर होत जातील. ओके, 60 मध्ये असं असेल √3/2 ऑफ हायपोटेनस. ओके, सो व्हॉट अबाउट 45 45 90? 45 45, दिस इज 45, दिस इज 45. ओके, सो 45च्या अपोजिट कोण आहेत? सो AB is equals to BC is equals to 1/√2 of hypotenuse, that is AC, and those are opposite to 45 degree. इथं बघा, तुम्ही म्हणाल की AB equals to BC काय लिहिलंय? आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आयसोसेलेस ट्रायंगल कसा असतो? इक्वल अँगल्स इक्वल आहेत, साइड्स पण इक्वल असतील. ही बाजू AB equals to BC असतेच. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम झालाय आपल्याला स्टँडर्ड 9thला. रिवाइज करू, डोंट वरी. ओके, दिस इज व्हॉट द कॉन्सेप्ट. 30 60 90 कॉन्सेप्ट काय असेल? 30 अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस, अपोजिट टू 60 इज √3/2 ऑफ द हायपोटेनस, and opposite to 45 is 1/√2 of the hypotenuse. Okay, good. फर्स्ट थेरम ऑफ द चॅप्टर, पायथागोरस थेरम नावाचा जो चॅप्टर आहे त्यातला फर्स्ट थेरम आपण बघणार आहे. काय दिलंय थेरम? थेरमचं नाव आहे सिमिलॅरिटी ऑफ अ राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटी असते का? असते. काय असते? इम्पॉर्टंट थेरम आहे. या थेरमवर बाकी सगळा पूर्ण चॅप्टर डिपेंडेंट आहे.
एकदम क्लिअर होईल अशा पद्धतीने सांगेन मी. बेसिकली ही फिगर आहे, या फिगरला आपण स्प्लिट केलंय, दोन वेगवेगळ्या फिगर्स तयार केलेत आणि हे दोन छोटे ट्रायंगल्स आणि हे दोघं सिमिलर आहेत का दाखवायचे. कुठून आलेत ते मी सांगेन कुठून आले ते. सो रीड आउट दिस स्टेटमेंट केअरफुली. थेरम येतो एक्झामला. सो इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल इफ an altitude is drawn to the hypotenuse, in right angle triangle altitude is drawn to the right hypotenuse. Altitude means perpendicular, remember altitude perpendicular असतो. altitude जर ड्रॉ केला तर जे दोन ट्रायंगल तयार होतात, these two triangles are similar with the bigger one, means ABC सोबत ADB, where is it, ADB सिमिलर आहे. देन ABC सोबत BDC सिमिलर आहे आणि हे दोघं पण एकमेकांना, हा तयार झालेला छोटा, हा तयार झालेला छोटा, ते दोघं पण एकमेकांना सिमिलर असतील. हे या स्टेटमेंट मधून प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. सो लेट अस ट्राय. अगोदर आपण मोठा ट्रायंगल घेतला ABC, दिस इज व्हॉट ABC. त्याच्यानंतर हा वरचा ADB. नावं कशी घेतलीत बघा, आणि दोघांना पण अशासाठी बसवलंय की तुम्हाला यांना सिमिलर करता यावं. इन ट्रायंगल ABC and triangle ADB. आता तुम्हाला इथं जी कन्सेप्ट, इथं जे सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन होणारं जे असेल ते आहेत करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स म्हणजे नावं कशी घ्यायची. मोठा ट्रायंगल घेतोय मी ABC आणि छोटा ट्रायंगल ABC मध्ये आणि या ADB मध्ये A नावाचा जो अँगल आहे तो असेल कॉमन, B आणि D असतील 90 वाले. सो करस्पॉन्डन्स मध्ये तसाच असेल, A to A कॉमन, B to D 90 आणि C आणि B as it is. In these two triangle, angle A equals to angle A. You can write equals to sign or congruent sign. काही फरक पडत नाही. Okay, write down congruent. Angle A congruent angle A common. Common angle. Then angle B congruent angle D. Angle B congruent angle D. Reason is each of 90. Therefore triangle ABC similar with a triangle AD. This is what equation number 1, and by AA test. Yes, correct. AA test ना similar होतात definitely होतात. Then मोठ्या ट्रायंगल सोबत, मोठा ट्रायंगल ABC सोबत छोटा ट्रायंगल BDC सिमिलर दाखवायचं. परत ती जजमेंट घ्यायची तुम्हाला. मोठा ट्रायंगल सोबत छोटा घ्यायचं, C कॉमन असणार आहे, हा 90चा आहे, हा 90चा आहे. करस्पॉन्डन्स त्या पद्धतीने आले पाहिजेत. सो ABD, C सोबत C, D सोबत B 90 वाला आणि AB लिमिट. सो in triangle ABC and triangle BDC, angle C congruent angle C. The reason is common angle. Common angle, okay. Angle B congruent angle D, each of 90. Therefore triangle ABC similar triangle BDC. What is the reason? Again AA. This is the equation number 2, and the reason is by AA, by AA test of similarity. Okay, equation number 1, equation number 2. Look at those 1 and 2. काय सिमिलरिटी आहे 1 आणि 2 मध्ये, काय सारखेपण आहे. ABC सोबत हा सिमिलर आहे, ABC सोबत पण हाच सिमिलर आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB
similar triangle BDC from 1 and 2. Yes, this one similar to this one and this one similar to this one, nothing means this one. So therefore triangle ADB similar triangle BDC. Okay, and this is what hence proved. हे सगळं समजण्यासाठी आहे. ॲज आय टोल्ड यू, थेरम स्टेप बाय स्टेप जो थेरम आहे तो टेक्स्टबुकमध्ये आहे, मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो नेक्स्ट मूव की पुढचा थेरम का, पुढचा थेरम मस्ट बी ज्योमेट्रिक मीन आहे. ज्योमेट्रिक मीन आहे तो ह्याच्यावरच डिपेंडेंट आहे. कसा डिपेंडेंट आहे, लेट अस चेक. तुम्ही तोपर्यंत हा समजून घ्या. पायथागोरस थेरम आपण पाहणार आहे. सो पायथागोरसची स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला. टू प्रूव्ह काय आहे, AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, हे प्रूव्ह करायचे. आतापर्यंत काय प्रूव्ह केलं आपण काय प्रूव्ह सिमिलर काय प्रूव्ह केलंय आता, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल. ABC सोबत हे आतमध्ये तयार झालेले दोन्ही छोटे छोटे ट्रायंगल सिमिलर दाखवले होते. कसं ADC, कशावरून ADC, A कॉमन आहे, B90 D90 अँड AD नॉट C ADB. ठीक आहे. नंतर सांगितलं की ट्रायंगल ABC सिमिलर विथ अ ट्रायंगल ABC कोणासोबत सिमिलर आहे, परत हा C कॉमन असलेला, D90 असलेला आणि हा B. हे झालं होतं आपलं दाखवून, बरोबर. आता काय बघणार आहे, तिथं आपल्याला हे पाहिजे, बरोबर. हे काढण्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही जर लक्ष केलं असेल तर फिगर तीच आहे सुरुवातीपासून. जर फर्स्ट स्टेटमेंट आली होती की राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड जर ड्रॉ केली हायपोटेनसवर तर काय होतं, दोन ट्रायंगल जे आहेत छोटे तयार झालेले ते मोठ्यासोबत सिमिलर असतात आणि एकमेकांसोबत सिमिलर असतात. त्याच्यानंतर बघितलं की ज्योमेट्रिक मेन मध्ये पण सेम फिगर होती, BD स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू DC केला. आणि आता पायथागोरस थेरमसाठी पण तीच फिगर घेऊन आलोय आपण. आणि पायथागोरसमध्ये आपण काय प्रूव्ह करणार आहेत, AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. करेक्ट, गुड. मग जेव्हा मी हा ट्रायंगल लिहितोय तर याच्या साइड्स मला लिहायच्यात. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड प्रपोर्शन मध्ये असतात. येस, सो याच्या साइड्स लिहूयात बरं काय काय. हा पोर्शन आपण इरेज करू. ओके, सो AB अपॉन AD इज इक्वल्स टू BC अपॉन DB is equals to AC upon AB, and the reason is corresponding sides of similar triangles. ओके, सो काय पाहिजे मला इथे बघा, टू प्रूव्ह मध्ये काय, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर पाहिजे. सो होईल का, हा जो पोर्शन आहे हा जर एलिमिनेट केला तर AB इंटू AB, यस, क्रॉस मल्टिप्लाय, AB स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू DC. हां, शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय मी. याचं स्टेटमेंट काय लिहायचं आहे, टेक्स्टबुकमध्ये आहे. याची स्टेटमेंट पण टेक्स्टबुकमध्ये होती, पण ठीक आहे तरी लिहिली. ओके, सो दिस इज व्हॉट युअर इक्वेशन 1. सो सेम वे आणखीन एक काय लिहिलं होतं आपण, काय प्रूव्ह केलं होतं, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल विथ लास्ट टू नंबर्स अल्फाबेट काय होते, D आणि C. का बरं, D90 चा C कॉमन आणि हा B. येस,
सो करस्पॉन्डन्स लिहा साइड्सचे, ए बी अपॉन बी डी इज इक्वल्स टू बी सी अपॉन डी सी इक्वल्स टू ए सी अपॉन बी सी. लक्षात येत आहे तुम्हाला आता हे कसं कशावरून लिहितो आपण. अँड द रिझन इज अगेन द सेम रिझन, corresponding sides of a similar triangle. Okay, so again same वाले काय आहेत, BD नाही, BC into BC, this वाला हा रेशो कॅन्सल करायचा, BC into BC, so BC square equals to DC into AC. This is what equation number 2. सो ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन जेव्हा आपण ऍडिशन करतो 1 आणि 2 ची, राईट हँड साइड सोबत ऍड होते, लेफ्ट हँड साइड सोबत ऍड होते. येस, सो ऍड इक्वेशन 1 and 2. सो काय होईल, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स टू दिस पोर्शन AD into DC plus DC into AC. AB into AB square, AC इथं चुकला काहीतरी, so this is not D, this is AC. AD into AC. Okay, so AC are same, so बाहेर घेतले त्यांना AC, ब्रॅकेट मध्ये काय राहिला, AD प्लस DC, इकडे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ॲज इट इज. AD प्लस DC, वेर इज इट, AD प्लस DC is nothing but AC. So instead of this bracket I can write AC into AC, and this is what AB square plus BC square. Okay, so AC into AC will be AC square equals to AB square plus of BC square, and hence proved. This is what Pythagoras theorem. क्विक रिव्ह्यू करूयात. राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड काढली, ठीक आहे, 2 ट्रायंगल तयार झाले. हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना पण सिमिलर असतात आणि मोठ्या ट्रायंगलला पण सिमिलर असतात. याच्यावरूनच आपण जॉमेट्रिक मीन काढला होता. जॉमेट्रिक मीन काय सांगतो की BD स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू DC. त्याच्यानंतर पायथागोरस थेरम साठी काय केलं, हा ट्रायंगल छोटावाला वरचा ट्रायंगल मोठ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे दाखवला होता, त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या आणि इक्वेशन नंबर 1 मिळवला. इक्वेशन नंबर 2 कसा मिळवला, मोठ्या ट्रायंगल सोबत छोटा ट्रायंगल सिमिलर दाखवला होता ऑलरेडी आपण, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या, प्रपोर्शन मध्ये ठेवला, त्याच्यातनं इक्वेशन नंबर 2 मिळवला. इक्वेशन 1 इक्वेशन 2 चं ऍडिशन केलं आणि मला AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर भेटला. ठीक आहे, इथपर्यंत आपले थेरम संपलेले आहेत. आणखी एक थेरम येतो, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. खूप इम्पॉर्टंट नाहीये, एक्झामला येणारा नाहीये, तुम्ही ट्राय केला तर तुमच्या पण लक्षात येईल तो, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ठीक आहे, पण जर का कोणाला वाटत असेल की कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस पण शिकवला जावा, सो प्लीज कमेंट मी, आय विल डेफिनेटली do the video on the same. Okay, next is geometric mean theorem. So statement काय आहे, statement says that in a right angle triangle the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertices is the geometric mean of the segment into which the hypotenuse divides. Means what, राईट अँगल ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर जर ड्रॉ केली, ओके, राईट अँगल ट्रायंगल मध्ये ही परपेंडिक्युलर किंवा जर प्रिव्हियस मध्ये म्हटलं की अल्टिट्यूड जर का ड्रॉ केली तर याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू AD इंटू DC. काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह इज
BD स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू BC. कसं काय करणार हे दोन थेरम हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आपण दाखवले होते. कसं तसं स्टेटमेंट बघा कशी होती ती. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल. ABC सोबत कोण सिमिलर होता? A सोबत A आला पाहिजे माझा, बरोबर, A. देन B सोबत 90 सोबत D आला पाहिजे होता, D, B. देन सिमिलर ट्रायंगल याच्यासोबत कुठला यायला पाहिजे? खालचा ट्रायंगल जेव्हा बोलतोय मी तेव्हा C सोबत C यायला पाहिजे होता, तो कॉमन आहे. त्याच्यानंतर B सोबत 90 वाला D यायला पाहिजे आणि मग B, BDC. हे तीन ट्रायंगल सिमिलर होते, आपण दाखवलंय आत्ताच दाखवलंय. ठीक आहे. फक्त या दोन ट्रायंगलचा जर विचार केला, सो ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC, याच्यातनं आपल्याला जॉमेट्रिक मीन मिळेल. सिमिलर असल्यावर काय होतं तर साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. सो AD अपॉन BD, yes, DB upon DC, yes, and then AB upon BC, yes. So this much we know. Reason माहिती आपल्याला. Similarity, याचं रिझन काय? रिझन माहिती आपल्याला. राईट डाऊन दी रिझन्स, डोंट आस्क मी फॉर दॅट. ओके, काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला? BD स्क्वेअर, BD याला आपण DBच्या ऐवजी BD लिहूयात, BD. सो BD इंटू BD आहे आपल्याकडे. हा पार्ट इम्पॉर्टंट नाही आहे. सो AD upon BD equals to BD upon DC. So cross multiply, you will get BD square equals to AD into DC, and this is what geometric mean. What is BD? BD is the altitude in a right angle triangle. So altitude चा स्क्वेअर इक्वल्स टू AD इथून इथे आहे इंटू DC. सेम प्रिवियस जो बघितला होता थेरम आपण, त्याच्यावरतीच हा डिपेंडेंट आहे. ठीक आहे. प्रिवियस थेरम जो होता सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यावरतीच हा डिपेंडेंट आहे. होप सो तुम्हाला समजलं असेल. इफ यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड देन आस्क मी इन द कॉमेंट्स. ओके.